बातमी अकोल्याच्या हिवरखेडमधील आरोग्य केंद्रात सावळा गोंधळ उडालेला आहे असा आता दावा करण्यात येतोय। ऑपरेशन थिएटरमध्ये मांसाचे तुकडे आढळलेले आहेत। आरोग्य केंद्रात अवैध गर्भपाताचा संशय या ठिकाणी अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे। हिवरखेड उपकेंद्राबाबत जे केंद्र सरकारच्या आयुष्मान मध्ये अंतर्भूत आहे त्याबाबत अनेक दिवसांपासून मौखिक तक्रारी होत्या। निवडणूक प्रक्रिया ज्या दिवशी चालू होती त्या दिवशी मी स्वतः त्या ठिकाणी गेलो होतो आणि गेल्यानंतर तिथले जे एमओ आहे झामोरकर यांना तिथं किती स्टाफ आहे हे माहित नव्हतं। आम्हाला शंका आहे की काही अवैध गर्भपातासारखे प्रकार तिथे चालतात का। महिलांना सुद्धा ज्या प्रसूती झालेल्या महिला आहेत त्यांना सकाळचा नाश्ता त्यांचं चहा पाणी हे पण तिथं व्यवस्थित काही दिसलं नाही। माझं काम आहे जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आणून देणं। आता तिथं जाऊन त्यांनी समिती गठीत केली का, सॅम्पलिंग घेतले का, नेमके ते सॅम्पल कशाचे आहेत ही जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आहे। जर जिल्हा प्रशासन जर हलगर्जी करत असेल तर मग राज्य सरकारकडे मी एक आमदार म्हणून मला मागण्याचा पूर्ण अधिकार आहे। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण आणि या प्रकरणी आज शीतल तेजवानीला कोर्टात हजर करण्यात येणार आहे। अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांना देखील नोटीस असेल। तेजवानीला अटक करण्यात आली आहे। दिग्विजय पाटीलला अटक कधी हा सवाल उपस्थित आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।